आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती इतकं चुकली की तिने त्या माणसांवर विश्वास ठेवला आणि मी खरं सांगते तिच्याकडून खोटं बोलून तिचं अबॉर्शन करून घेतलं. मग या चुकीसाठी ती माणूस म्हणून चुकीची आहे का, वाईट आहे का? माझी बहीण म्हणून ती चुकीची नाहीये. आई, तुमची मुलगी म्हणून ती चुकीची नाहीये. आपण हे सगळं आता इथेच विसरून जाऊया आणि श्रावला माफ करूया ना. आई ऐक ना, तूच म्हणतेस ना नेहमी श्राव, आरू, आपल्या माणसांच्या चुका आपणच माफ करायच्या असतात म्हणून. मग आता का नाही आई? आपण श्रावला सांभाळून घेऊया ना प्लीज. ऐका ना माझं प्लीज. श्रावने तिचं बाळ गमावलंय ग आई. तुला कळतंय ना तिचं दुःख. प्लीज ना, ऐका ना माझं. आता या क्षणी सगळ्यात जास्त श्रावला कुणाची गरज असेल तर ते आपण तिघे आहोत. आपल्याला तिला समजून घ्यायला हवं. या सगळ्यामुळे ना तिने याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ती काही असं करेल ते. श्राव, अगं काय वेडेपणा केला असा. काय वेडेपणा केलास तू. आरू, आता काय करायचं आपण? यशोधरा सरनाईकला धडा शिकवायचा. अगं वाटेल ते बोलू नकोस. प्रचंड पैसा आहे, ताकद आहे तिची. तिच्या पुढे आपला काय निभाव लागणार आहे? कायद्यासमोर सगळे समान असतात बाबा. कायद्यासमोर कुणी श्रीमंत गरीब जात पात असा भेद कधीच नसतो. मी आताच पोलिसात जाणार. नाही, पोलीस नको. त्यांनी धमकी दिली आरू की आपण पोलिसात गेलो ना तर ते आपली ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था करतील. नाही, पोलीस नको. काय करतील? करून जीव घेतील, मारतील, इतकंच ना. आधीच त्यांच्या डोक्यावर एका निष्पाप जीवाच्या हत्येचं पाप आहे. आई बाबा, तुम्हीच शिकवत आला ना आम्हाला आजपर्यंत. गुन्हा करणारा जेवढा मोठा गुन्हेगार असतो त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार हा सहन करणारा असतो. यशोधरा सरनाईक ही आपली गुन्हेगार आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं काय बोलतेस तू? एवढी प्रचंड श्रीमंत बाई, तिच्याशी तू लढणार? असेल बाबा, जगासाठी ती श्रीमंत उद्योजिका काय वाटेल ते असेल, पण माझ्यासाठी ती फक्त आणि फक्त एक फ्रॉड आणि खोटारडी बाई आहे, जी इतरांच्या जीवाशी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी खेळते. अशा माणसांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जाणार आणि तिची तक्रार नोंदवणार आहे. अक्षय, व्हॉट इज दिस बेटा? काय मम्मा? आता आम्ही जर वेळेत पोचलो नसतो तर तू श्रावणीबद्दल तुझ्या डॅडला, श्रेयसला सगळं सांगितलं असतंस. हो मम्मा, आपलं तेच ठरलं होतं ना. आणि मला वाटलं तुम्ही सांगितलं असेल. नाही, ठरलं होतं पण आमचीच निवड चुकली बघ. काय सांगणार आम्ही तुझ्या डॅडला आणि श्रेयसला? एक मिनिट मम्मा, तुम्ही हे श्रावणीबद्दल बोलताय? मम्मा प्लीज प्लीज प्लीज, आता असं म्हणू नका. तुम्ही तुमचा विचार बदललाय. बदललं असतं तर बरं झालं असतं. पण अक्षय, तुला माहिती आहे आम्ही दिलेला शब्द कधीही मोडत नाही आणि आजही मोडणार नाही. मग त्यासाठी आम्हाला किती किंमत मोजावी लागली ना तरी चालेल. किंमत? कसली किंमत मम्मा? माझ्या आणि श्रावणीच्या लग्नाची? मम्मा काय चाललंय मला कळत नाहीये. तुम्हाला कोणी काही बोललंय का? नाही, कोणी काही बोललं नाहीये, फक्त तोंड बंद ठेवायची धमकी दिली आणि तोंड बंद ठेवायचे 1 करोड रुपये मागितले. काय? कोणी आणि का? जाऊ दे बेटा,
तुला पटणार नाही. मामा तुम्ही श्रावणीबद्दल बोलतायत? तिने मागितले पैसे? नो मामा, दॅट्स इम्पॉसिबल. ती असं करू शकणार नाही. बघ, आम्हाला माहिती होतं. आम्ही म्हटलं ना तू विश्वास नाही ठेवणार, म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही, काही कुणालाच काही सांगितलं नाही. नाहीतर ज्या मुलीने आमच्या मुलाला बदनाम करण्याची धमकी दिली तिला इतकं सहजासहजी सोडलं असतं का आम्ही? काय? माझी बदनामी? धमकी? नो मामा, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होते. मामा श्रावणी असं करणार नाही. मामा ती चांगली मुलगी आहे. मामा आणि ती असं का करणार आहे? आमचं लग्न होणार आहे. मामा मी तिला चांगलं ओळखतो. ती असं करणार नाही. आणि मम्माला? आज मम्मापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास आहे ना तुझा? बघ, म्हणून आम्ही ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायला तयार झालो. आय नो तुझं खूप प्रेम आहे तिच्यावर, किती विचार करतोयस तू तिचा. पण अनफॉर्च्युनेटली बेटा, तिने तुझ्या प्रेमाची काय किंमत केली? फक्त 1 करोड रुपये. यु नो अक्षय बेटा, आम्हाला ना श्रावणीचा राग येत नाहीये, कीव वाटते तिची. तुला सांगते अक्षय, आम्ही इतकी स्वप्न पाहिली होती ना आता तुझ्या आणि त्या श्रावणीच्या लग्नाची. खूप स्वप्न पाहिली होती. सगळा खर्च आम्ही करणार होतो. ते त्यांना कसं परवडणार ना आपल्या स्टेटसचं लग्न, कारण गरीब आहेत ते. आय मीन मिडल क्लास. आम्ही पूर्ण खर्च करणार होतो. तिला सून म्हणून नाही, लेक म्हणून घरी आणणार होतो. आणि मग अख्खा व्यवहार तिच्या हातात देणार होतो. आम्हाला तर रिटायरच व्हायचं होतं. पण तिला पैसे मिळवण्याची इतकी घाई आहे ना. सो सॅड. मामा श्रावणीला कुठली मेडिकल इमर्जन्सी होती का? तिला काही गरज होती का? ती का मागणार आहे मामा एवढे पैसे? अक्षय, आपण किती एकसारखा विचार करतो. एक्झॅक्टली हाच विचार आमच्या मनात आला. आम्हाला वाटलं बिचारी काहीतरी अडचणीत आहे, प्रॉब्लेम मध्ये. ताबडतोब आम्ही तिला विचारलं, आम्ही आहोत ना श्रावणी, घाबरू नकोस, आम्ही मदत करू. तर उद्धटपणे म्हणाली, पैसे द्या नाहीतर मीडियामध्ये जाईल. सोशल मीडियावर तुमच्या लाडक्या मुलाची, अक्षयची बदनामी करेन. सांगेन सगळ्यांना की या अक्षय सरनाईकने आमचा गैरफायदा घेतला, म्हणजे तिचा, श्रावणीचा. अनबिलिव्हेबल बेटा, अनबिलिव्हेबल.